तर हॅलो एव्हरीवन, तर आपला ब्लाउज मास्टरी क्लास सुरू आहे आणि त्यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचे सगळे ब्लाउज आपण शिकत आहोत। तर बघा, ब्लाउज शिकत असताना आपल्याला बाही देखील शिवता आली पाहिजे। तर ब्लाउजला बाही अटॅच करावी लागते, तर त्यासाठी आपल्याला बाहीचं मार्किंग कटिंग कसं करायचं हे पण आलं पाहिजे। तर बघा, पाठीमागच्या ब्लाउज मध्ये आपण छोटी बाही केली होती, त्या ब्लाउजला म्हणजे छोट्या बाहीचं मार्किंग कटिंग कसं करायचं तर ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर ह्या ब्लाउज मध्ये आपण आता कोपऱ्यापर्यंत म्हणजेच एल्बो स्लीव्ह आपण शिवणार आहोत। तर त्या बाहीचं आपल्याला कटिंग स्टिचिंग कसं करायचंय तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तर बघा, कुठलीही बाही असू द्या तर त्या बाहीचं मार्किंग करण्याच्या आधी आपल्याकडे तिचं परफेक्ट माप असणं गरजेचं आहे। तर ते माप कसं घ्यायचं तर हे आता आपण बघूयात। तर बघा, त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जिथं आपली फुल शोल्डर एंड होते तिथं आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे आणि तिथून खाली आपल्याला बाहीची उंची मोजायची। तर जिथपर्यंत तुम्हाला बाहीची उंची ठेवायची आवडते तिथपर्यंत तुम्हाला बाहीची उंची मोजून घ्यायची। तर आता ही आपली बाही जी आहे तर एल्बो स्लीव्ह आहे म्हणजे कोपऱ्यापर्यंत, त्याच्यासाठी मी इथं कोपरा असा हात असा फोल्ड केलाय या ठिकाणी आणि जिथं आपला फोल्ड झालाय हात तिथून मी चेक करते। तर या ठिकाणी बघा किती आलंय, 11 इंच आलंय। तर 11 इंच पण आपण ठेवू शकतो किंवा याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कमी पाहिजे असेल तर 10 इंच 9 इंच 7 इंच 8 इंच तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला जिथं बाही आवडते तर तिथं तुम्हाला बाहीच्या उंचीचं माप घ्यायचंय। तर बघा, या ठिकाणी माझ्या बाहीचं उंचीचं माप मी घेतलंय 10 इंच, म्हणजे 10 इंचावरतीच आपल्याला गोल राऊंड चेक करायचा आहे की आपला दंडघेर किती आहे तो। तर बघा, जिथं 10 इंच आहे तिथं आपल्याला टेप राऊंड मध्ये मोजायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला टेप जिथं आपल्या बाहीची उंची आहे तिथंच आपल्याला गोल टेप ठेवून दंडघेर मोजायचा आहे। गोल राऊंड किती आहे आपला तर तो चेक करायचा आहे। तर या ठिकाणी माझा दंडघेर आहे 9.5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला ह्या शोल्डर पासून खाली 5 इंचावरतीचा पण आपल्याला एक राऊंड चेक करायचा असतो। तर बघा, त्याच्यासाठी जिथं आपलं 5 इंच येते तिथं टेप ठेवायचा। तर 5 इंचावरती पण आपल्याला एक राऊंड घ्यायचा असतो। बघा, 5 इंच कुठे येते, इथं आहे 5। तर त्या 5 इंचावरती पण आपल्याला एक राऊंड चेक करायचा आहे। तर बघा, इथं माझा 5 इंचावरती माझा दंडघेर आहे 10 इंच। तर अशा प्रकारे तुम्हाला बाहीचं माप घ्यायचं आहे आणि या मापावरून आपण आता बाही कटिंग करणार आहोत। बघा, त्यासाठी मी या ठिकाणी कार्डशीट पेपर घेतलाय, त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला मार्किंग केलेलं जे आहे ते अगदी क्लिअर दिसेल। तर कार्डशीट पेपरच्या जागी तुम्ही अस्तरचा सुद्धा वापर करू शकता। तर बघा, अशा प्रकारे आपण बाहीसाठी आपण एकदा फोल्ड करणार आहे मी, आणि असं फोल्ड करून झाल्यानंतर तुम्ही परत एकदा फोल्ड करू शकता, अजून एकदा त्या कपड्याला असं फोल्ड करू शकता। पण आपण या ठिकाणी आपण मार्किंग शिकत आहोत त्यामुळे मी या ठिकाणी एकाच बाहीचं मार्किंग करून दाखवणार आहे। तर बघा, एकदा फोल्ड केल्याच्या नंतर तुमची एक बाही तयार होते। मी अशा प्रकारे एकदा फोल्ड केलेला आहे। तर आता या ठिकाणी माझी एक बाही तयार होणार आहे। अशा तुम्हाला 2 बाह्या तयार कराव्या लागतात ब्लाउजसाठी। तर बघा, नेहमीप्रमाणे मी बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडने ठेवली आहे आणि ओपन साईड आहे तर ती मी समोरच्या साईडने ठेवली। आपण सध्या एक पॅक आणि एक डीप हा ब्लाउज शिकत आहोत। तर त्या ब्लाउजसाठी आपण बाही कटिंग करत आहोत। तर त्याचे हे पार्ट आहेत जे आपण पेपर कटिंग करून ठेवलेले आहेत। तर आता आपण त्याचं आर्म होल म्हणजेच मोंडा मोजून घेऊ। तर कुठल्याही बाहीचं मार्किंग करत असताना सगळ्यात आधी आपल्याला मोंडा मोजून घ्यायचा आहे। तर बघा, पाठीमागच्या भागाचा मुंडा मोजून घेऊत आपण। तर तो मुंडा कसा मोजायचा, ह्या मार्किंग पासून आतल्या बाजूला अर्धा इंचावरून आपल्याला मोजायला सुरुवात करायची। तर बघा, त्याच्यासाठी तुम्ही असं अर्धा इंचावरती मार्किंग पण करू शकता, नसेल तर तुम्ही अंदाजाने अर्धा इंचावरती पण मोजू शकता। बघा, मी थोडंसं लांबला मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी मुंडाच्या आतून अर्धा इंचावरती मार्किंग मोजत आहे, टेप ठेवत आहे अशा प्रकारे। तर असं मार्किंग करून झाल्यानंतर मी आता मोजून घेणार आहे की हा माझा मुंडा किती आहे तो। आणि मोजत असताना आपल्याला वरून पण आपलं जे आहे तर ते अर्धा इंच आपलं शोल्डर शिवण्यामध्ये जाणार आहे। आपण ज्यावेळेस शोल्डर जोडतो तर त्यावेळेस आपलं वरच्या साईडने पण अर्धा इंच हे जोडण्यात जाते। वरून पण आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय आणि तिथं तुम्हाला एक लाईन ओढून घ्यायची, म्हणजेच आपलं हे एवढा जो आहे अर्धा इंचाचा पार्ट तो आपला शिवण्यात जाणार आहे।
आणि तिथून खाली पण आणि ह्या रेषेच्या खालून मोजायला सुरुवात करायची। बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जसा जसा आपला मुंड्याचा आकार जातोय तर तसा तसा आपल्याला टेप फिरवायचा आहे। आणि फिरवत असताना काळजी घ्यायची की टेप जो आहे तर तो आपला हलला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची। तर बघा या ठिकाणी किती आले माझं पाठीमागचा मुंडा माझा 9.75 च्या वर एक लाईन, म्हणजेच 10 इंचाला एक लाईन कमी, एवढं माझं मार्किंग आलेलं आहे पाठीमागच्या मुंड्याचं। तर मी ते इथं लिहून ठेवणार आहे या पाठीमागच्या भागावरती किती आहे आपला माठपाट 9.75 त्याच्यावर एक लाईन। सेम तसंच आपल्याला पुढच्या पण भागाचं मोजून घ्यायचंय आणि तसंच लिहून ठेवायचंय आपल्याला। हा आपला पुढचा पार्ट आहे, त्याचं पण आपण सेम त्याचप्रमाणे वरून अर्धा इंचावरती आपलं शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे आणि तिथून खाली आपल्याला अर्ध्या आतल्या साईडनं अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचंय। आणि हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला अर्धा इंच खालून जसा आपला मुंडाचा आकार जातो तसं तसं मोजायचं आहे। बघा या ठिकाणी किती आलंय 8.75 आले, तर आपण इथे लिहून ठेवू 8.75। तर आपण अशा प्रकारे दोन्ही भागांचा मुंडा मोजून घेतलेला आहे। आता आपण बाहीचं मार्किंग करू। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, वरच्या साईडला एक लाईन ओढून घ्यायची। तर वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला बाहीची उंचीचं मार्किंग करायचंय। तर बघा बाहीची उंची किती आहे आपली, आपण अंगावरचं माप घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्या बाहीची उंची 10 इंच आहे। तर तुम्हाला तुमच्या चॉईस, तुम्हाला तुमची उंची बघायची किती आहे आणि त्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचंय शिलाई मार्जिनचं। तर आता माझी 10 आहे, तर 10 मध्ये 1 इंच वाढवल्यावर माझी मार्जिन उंची किती होती 11 इंच। तर मी 11 वरती मार्किंग करणार आहे। इथं सेम तसंच पुढच्या पण लाईनला करणार आहे 11 वरती आणि इथं खालच्या साईडला पण एक लाईन ओढून घेणार आहे। अशा प्रकारे ह्या 2 लाईन ओढून झालेल्या आहेत। आता ह्या 2 लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला इथून ह्या लाईनच्या खाली थोडंसं डाऊन मार्किंग करावं लागतं। तर ते किती जावं लागतं, तर प्रत्येकाच्या साईज नुसार हे आपल्याला वेगवेगळं खाली डाऊन जावं लागतं। तर ते बघा, त्याच्यासाठी बघा आपण चार्ट बघूयात। तर बघा हा स्लीव डाऊन मार्कचा चार्ट आहे। तर त्याच्या प्रत्येकाच्या छातीनुसार आपल्याला चेक करायचंय आपल्याला किती खाली जायचंय ते। तर ज्याची छाती 28 पासून ते 35.75 पर्यंत आहे तर त्यांनी 3 इंच डाऊन मार्किंग करायचे आणि ज्याची छाती 36 ते 44.75 आहे तर त्यांनी 3.5 इंच डाऊन मार्किंग करायचे आणि ज्याची छाती 45 पेक्षा जास्त आहे त्यांनी 3.75 मार्किंग करायचे। तुम्हाला चेक करायचे आता तुमची चेस्ट कुठल्या लाईन मध्ये बसते। चेस्ट किती आहे 35 आहे, तर 35.75 च्या आत म्हणजे वरच्या लाईन मध्ये। तर बघा किती 3 इंच मला 3 इंचाचं मार्किंग करावं लागते। जर तुमची साईज 36 असेल तर तुम्हाला 3.5 इंचाचं मार्किंग करावं लागेल, 37 असेल तरी पण तुम्हाला 3.5 इंचाचंच मार्किंग करावं लागणार आहे। तर आता हे 3 इंच मार्किंग कसं करायचं, जी वरची लाईन आहे तर त्या लाईनच्या अर्ध्यापासून पुढे थोडंसं खालच्या साईडला मार्किंग करायचं। बघा असं 3 इंच खाली डाऊन जायचं मला। मी इथं बाहेरच्या ह्या बाजूला मी 3 इंच खाली डाऊन 3 वरती मार्किंग केले। आता आपण तिथे एक लाईन ओढून घेऊ आणि लाईन ओढताना पण आपल्याला ती लाईन अर्ध्यापर्यंतच ओढायची, पूर्ण नाही ओढायची अशी। तर बघा अशा प्रकारे ही लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला पाठीमागचा मुंडा आपण मोजलाय तर तो किती आहे बघायचा आहे। तर आपला पाठीमागचा मुंडा आहे 9.75 च्या वर एक लाईन पकडायचंय आणि त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचंय। तर सगळ्यात आधी आपण 1 इंच करूत आणि मग अर्धा करूत। मग अर्धा इंच म्हणजे आपल्या टेपवरच्या छोट्या छोट्या 4 लाईन मोजायच्या। बघा 1 2 3 4। तर अशा प्रकारे आपण 1.5 इंच वजा केले, किती राहिले मग 8.25 च्या वर एक लाईन राहिले, 8.25 च्या वर एक लाईन। तर ते मार्किंग आपल्याला ह्या सरळ लाईन वरती करायचे। ही जी सरळ लाईन आहे आपली बंद बाजूकडून आपल्याला ते मार्किंग करायचे, म्हणजेच काय पाठीमागचा मुंडा मोजायचा आहे त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच कमी करायचंय आणि जेवढं येते मार्किंग तेवढं आपल्याला ह्या लाईन वरती करायचंय। लाईन ओढल्यानंतर पॉइंट जोडायचा आहे।
जोडल्याच्या नंतर आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. हा सेंटर काढला आपण. तर हा सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला ही जी वरची सरळ लाईन आहे तर त्या सरळ लाईन वरती आपल्याला बंद बाजूकडून 1 इंचावरती मार्किंग करायचे. सरळ 1 इंच मार्किंग करायचे. तर हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्या दोन्ही पॉइंटला जोडून आकार द्यायचा आहे. तर बाहीचा आकार द्यायचा आहे. तर इथं थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला, गोल. असं तुम्ही सुरुवातीला असे थोडेसे डॉट डॉट देऊन पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. अशा प्रकारे इथून मी असा गोल आकार देणार आहे आधी. आणि ह्या सेंटर पासून आपल्याला खाली जायचंय. तर खाली जाण्यासाठी आपल्याला 0.25 ह्या लाईनचा सेंटर काढून तुम्ही याच्या खाली 0.25 पण मार्किंग करून त्या पॉइंटला जोडून असं आपल्याला खाली जायचंय. बघा अशा पद्धतीने ह्या सेंटर पासून आपल्याला थोडंसं खाली जायचंय आणि आकार द्यायचाय. पाठीमागचा बाहीचा एक आकार झालाय आपला. आता आपल्याला पुढच्या साईडचा पण आकार द्यायचा असतो. तो असतो थोडासा खुलून असतो आकार. तर त्याच्यासाठी काय करायचंय, हा जो आपला सेंटर काढलाय आपण तर त्या सेंटर पासून खाली आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय. आणि आता आपल्याला इथून आपल्याला जॉईंटच ठेवायचंय आणि हळूहळू आपल्याला हा आकार ह्या पॉइंट जवळ आणायचा आहे. म्हणजे बघा ह्या पद्धतीने. आणि आता हा आकार ह्या वरच्या गोलनुसारच आपल्याला असाच करत ह्या 1 इंचाला जॉईंट करायचंय. हे जे आपण 1 इंचाचं मार्किंग केलंय स्ट्रेट सरळ, तर त्या 1 इंचाला आपल्याला जोडायचं. म्हणजे इथून सुरुवात करायची ह्या पॉइंटला गोल आकार देते ह्या पद्धतीने. तर सुरुवातीला तुम्ही असं डॉट डॉट देऊन एकदा ट्राय करू शकता आणि मग नंतर तुम्ही फायनल आकार देऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपण 2 आकार दिलेले आहेत बाहीचे. एक जो आहे तो पाठीमागचा आणि एक जो आहे तो आतला. हा जो आकार आहे आपला तर तो मागचा आकार आहे, पाठीमागचा. आणि हा आतला असतो तर तो पुढचा आकार असतो. तर हे लक्षात ठेवायचंय, खालचा आकार आपला पुढचा आणि वरचा जो साईडचा आहे तो पाठीमागचा. तर आता आपल्याला हे 2 आकार दिलेले आहेत तर त्याला मोजायचंय. आपल्या मोंड्याप्रमाणे आपल्याला मोजायचंय. तर आपला सगळ्यात आधी आपण पाठीमागचा मोंडा बघू किती आहे. 9.75. त्याच्यावर एक लाईन आहे तर ते आपल्याला मोजायचं आहे. हा कुठला भाग आहे आपला पाठीमागचा, म्हणून आपल्याला मागचा भाग म्हणजे ही वरची लाईन मोजायची. तर 9.75 आहे. तर ती जशी आपण मोंडा मोजला अर्धा इंच आतून, तसंच आपल्याला ह्या लाईनच्या अर्धा इंच आतून टेप ठेवायचा आणि आकारानुसार मोजायचे. तर बघा अर्धा इंच आतून चेक करते मी. वरच्या लाईनच्या अर्धा इंच आतून मी चेक करते. जसा जसा आकार जातोय तसा तसा मी टेप फिरवते. 9 इंचाच्या वरती 9.75च्या वर एक लाईन आहे. तर मी इथं त्याचं मार्किंग केले. आता बघा, आता हे मार्किंग झालं आपलं. आता आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचंय मोजून. तर आपला पुढच्या पार्टचं मार्किंग किती आलं होतं मोंडा मोजल्यानंतर 8.75. तर आता आपल्याला ही खालची लाईन चेक करायची आणि त्या खालच्या लाईनच्या पास अर्धा इंच खालून चेक करायचंय टेप. तर बघा 8.75 पर्यंत मार्किंग करायचं आपल्याला. मी ह्या आकाराच्या अर्धा इंच खालून मोजते. 8.75 म्हणजे 8.5च्या वर 2 लाईन. तर बघा या ठिकाणी. आणि आता ह्या ज्या 2 लाईन आलेल्या आहेत आपल्या, तर त्या 2 लाईनचा आपल्याला सेंटर काढायचंय. तर बघा हा पाठीमागच्या मोंड्याचा मार्किंग आहे, हे आतल्या मोंड्याचा खालच्या म्हणजे पुढच्या भागाच्या मोंड्याचा मार्किंग आहे. तर दोन्हीमध्ये आपला एवढा फरक आहे. प्रत्येक ब्लाउज मध्ये आपलं वेगवेगळं येणार आहे. तर हा जो पार्ट आहे तो पॅक ब्लाउज आहे, पाठीमागचा आपला पॅक आहे, पुढचा जो आहे तो आपला डीप आहे. तर त्याच्यामुळं पाठीमागचा मोंडा जो आहे तो आपला मोठा असणार आहे आणि पुढचा मोंडा जो आहे तो आपला छोटा असणार आहे. तर हे असे तुमचे पण वेगवेगळे मार्किंग येऊ शकतात. सहसा पाठीमागचा आकार जो आहे तो आपला मोठाच असतो. जर तुमचे दोन्ही गळे डीप असतील तर तुमचं मार्किंग जे आहे ते वेगळं येणार आहे. आणि तुमचे दोन्ही गळे पॅक असतील तरी पण तुमचं मोंड्याचं मार्किंग जे आहे ते तुमचं वेगळं येणार आहे. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला हे मोंड्याचं मार्किंग तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं येत आहे तेवढं तुम्हाला इथे लिहून ठेवायचंय आणि त्याच्यानुसारच आपल्याला बाहीचं मार्किंग करायचंय.
तर आता आपण हे दोन्ही मुंडे मोजून घेतले तर त्याच्यात आपलं एवढं अंतर राहिले. तर आता ह्या दोन्हीचं पण आपल्याला सेंटर काढायचंय, म्हणजेच मध्य काढायचंय. तर असं आपण सेंटर काढू. तर हा आपला सेंटर झाला. आता ह्या सेंटरच्या आतमध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनचं मोजायचंय. म्हणजे मी कसं मोजणार, हा सेंटर आहे तर त्या सेंटरच्या आत मी 1.5 इंचावर आतल्या साईडला मोजणार, 1 इंच अर्धा इंच, म्हणजे इथं आलं. तर बघा आता हे दोन मार्किंग मी थोडंसं मोठं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आपलं फायनल मार्किंग आहे, हे आणि हे दोन आपले फिटिंगचे फायनल मार्किंग आहे आपलं. तर खाली आपल्याला इथं राऊंड मोजायचंय, म्हणजे राऊंडचं मार्किंग करायचंय. आपल्या बाहीचा दंडघेर किती होता, आपला बाहीचा दंडघेर आहे राऊंड 9.5. तर 9.5चं मला अर्ध करायचंय. इथं काय करायचंय तुम्हाला, तुमचा दंडघेर किती आहे तर त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय. तर बघा 4.75. तर ते मार्किंग मला बंद बाजूकडून पुढच्या साईडला करायचंय, खालच्या लाईनवरती. आणि आता हे मार्किंग झाल्यावर पुढे आपल्याला इथं जेवढं 1.5 इंचाचं शिलाई माया ठेवली आहे तेवढीच आपल्याला इथं ठेवायची. ह्या मार्किंगच्या बाहेर ही 2 लाईन जोडून घ्यायच्या. तर बघा आपण अंगावरचं माप घेत असताना आपण 5 इंचावरती पण एक राऊंड मोजला होता. तर ते 5 इंचावरती माझा राऊंड किती आहे, 10 इंच आहे. तर बघा त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, ही जी बंद बाजू आहे तर त्या बंद बाजूपासून खाली म्हणजेच अर्धा इंच खालून मोजायचंय. वरून अर्धा इंच सोडून त्याच्या खालून मोजायचंय. 5 इंच कुठे येते आपल्या, इथं येते. 5 इंचावरती एक छोटंसं मार्किंग करूत आपण. इथं 5 इंच येते. तर त्या 5 इंचावरती पण आपला राऊंड किती आहे, 10 आहे. तर 10चा अर्ध करायचंय, होते 5 इंच. तर मी इथं मार्किंग करते बघा. तर इथं 5 वरती मी मार्किंग केलंय. तर माझी मेन फिटिंग जी आहे तर ती इथं आहे आणि माझा दंड जो आहे तो इथं आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये आपल्याला एवढी बाहीचं लूज, म्हणजे ज्यावेळेस आपण ही बाही अंगात घालू तर त्यावेळेस आपल्याला एवढा ब्लाऊज आपल्या दंडाच्या जागी लूज होणार आहे. तर बघा कधी कधी काही जणांचं हे मार्किंग जे आहे ते थोडंसं कमी राहते, तर त्यावेळेस त्यांना काहीच करायची गरज नाही. पण आता या ठिकाणी माझं थोडंसं अंतर जास्त आहे, तर मी इथं काय करणार आहे, ह्या पॉइंटच्या पुढे मी 1 इंच मार्किंग मोजणार आहे. 1 इंच मोजणार आहे आणि 1 इंचावरती मी मार्किंग करणार आहे. आणि आता हा पॉइंट जो आहे तर ते वरच्या पॉइंटला जोडणार आहे, कारण ही 1 इंच जी आहे तर ती आपल्याला लुजिंग पाहिजे असते. म्हणजे आपली बाही जी आहे ती एकदम फुल टाईट न बसण्यापेक्षा एकदम परफेक्ट मार्जिन राहून आपल्याला कम्फर्टेबल राहते. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 इंचाचं मार्जिन जे आहे तर ते पाहिजेच आहे. म्हणून आपण काय केलं, 1 इंच ह्या पॉइंटच्या पुढे 1 इंच मोजून मार्किंग केलं. तर तुम्हाला पण तसंच करायचंय. जर तुमचा पार्ट जो आहे बाही दंड जो आहे तर आतल्या साईडला जर मार्किंग होत असेल तर त्या मार्किंगच्या पुढे तुम्हाला 1 इंच मोजून मार्किंग करायचंय. आणि आता हा पॉइंट आपल्याला ह्या फिटिंगच्या लाईनला जोडायचा आहे असा, आणि हा पॉइंट आपल्याला खालच्या दंडघेरला जोडायचा आहे असा. तर आता इथून पुढे आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायचंय शिलाई मायाचं, म्हणजेच इथं आलं. तर आता हा पॉइंट पण आपण ह्या पॉइंटला जोडतो. बघा म्हणजे ज्यावेळेस आपण एवढं मायनस केलं आपण, म्हणजेच 5 इंचावरचं जे मार्किंग मोजण्याचा उद्देश एकच की आपली जी बाही जी आहे तर ती पहिल्याच फिटिंग मध्ये आपल्याला एकदम परफेक्ट बसावं. बघा कधी कधी आपण अंगात घातल्यानंतर ब्लाऊज आपल्याला काय होते, दंडामध्ये बाही थोडीशी लूज राहते. मग आपण नंतर काय करतो, त्याला एक टीप मारून देतो आतल्या बाजूनी. मग ती आतल्या बाजूनी जी आपण टीप मारणार आहे तर त्याचं हे मार्किंग आहे. जर तुम्ही हे मार्किंग आधीच केलं तर तुम्हाला ती नंतर फिटिंगची जी फिटिंगचं जे टीप मारायची आहे तर ती टीप मारायची गरज लागणार नाही. म्हणजे पहिल्याच फिटिंग मध्ये तुमची बाही तुम्हाला तुमच्या बॉडीनुसार परफेक्ट बसणार आहे. तर आपल्या बाहीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण ह्याचं कटिंग करूयात. इथं पण कटिंग करत असताना सगळ्यात आधी मी वरची लाईन कट करणार आहे. वरची लाईन कट करायची, कधी पण आपल्याला खालची लाईन कट करायची नाही, बाहेरच्या साईडने कट करायचे. तर बघा अशा प्रकारे आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे.
कोपरा कट करते म्हणजे मला समजेल की आपला तो बाहीचा सेंटर आहे. ह्या पद्धतीनं आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर आपल्याला हा जो आपण आतला आकार दिलाय तर तो आकार कट करायचा. बघा हा आपला हा पुढचा आकार, हा पाठीमागचा आकार आणि ही एक बाही आपली तयार आहे.